हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. सूत्र क्रमांक 43. स्मृती परिशुद्ध स्वरूपशून्य इव अर्थमात्र निर्भासा निर्वितर्का. स्मृती पूर्ण शुद्ध झाल्याने स्वरूप शून्यता येते. त्यामुळे चित्ताला आलंबनाचा केवळ वास्तव अर्थ तेवढाच जाणवतो. ही निर्वितर्क समापत्ती किंवा समाधी होय. सवितर्क समापत्तीमधून प्रगती करून निर्वितर्क समापत्ती साधायची आहे. येथे तर्काला जागा द्यायची नाही. आपल्या धारणेचं आता प्रत्यक्ष आहे त्या स्थितीत ज्ञान मिळवायचं आहे. यासाठी आपल्या स्मृती शुद्ध कराव्या. मागे काय घडलं होतं, त्यावेळी काय ज्ञान झालं होतं, यावर आधारित कृती करायची नाही. स्मृती शुद्ध झाल्या की जणू काही स्वरूप शून्यावस्था प्राप्त होते. मागील माझ्या स्मृतीमधून मला माहीत आहे, माझा अनुभव आहे, हा भावच नाहीसा करायचा. मागील स्मृतींचा प्रभाव पडू द्यायचा नाही. त्यामुळे चित्त नव्याने आहे त्या स्थितीत अर्थ घेण्याचा प्रयत्न करतं. स्मृती वेळोवेळी शुद्ध न केल्यास आपण नवनवीन ज्ञानाला, अनुभवाला वंचित होऊ. जुन्या ज्ञानावर, अनुभवावर जगत राहू. मग प्रगती असंभव होईल. येथे मागील ज्ञानावर आधारित तर्क किंवा अंदाज नाही. म्हणून ही निर्वितर्क समापत्ती होय. शुद्ध स्मृती. शुद्ध स्मृती असं म्हटल्यावर अशुद्ध स्मृती असं काही असतं की काय, असा प्रश्न पडेल. माझ्या मते स्मृती ह्या स्मृती असतात. त्या शुद्ध, अशुद्ध, चांगल्या, वाईट हे देश, काल, परिस्थितीनुरूप ठरते. अल्लाउद्दीन खिलजीने हिंदूंवर अत्याचार केले. हा इतिहास आठवताच आपण द्वेषाने क्रुद्ध होतो. परंतु हाच इतिहास अहिंदू व्यक्ती निर्विकार मनाने आठवेल. याचाच अर्थ स्मृती देश कालमानाने प्रभावित होऊन प्रकट होतात. त्यावर आधारित ज्ञान चुकू शकतं. स्वरूपशून्यावस्था इव. मीपणा सोडून द्यायचा आहे. अहंकाराचा त्याग करायचा आहे. लहानपणी अभ्यास न केल्यामुळे वडिलांनी मार दिलेला असतो. याचा अर्थ आपल्या मोठेपणी आपण आपल्या मुलांना मारायचं असा होत नाही. प्रेमाने समजावून अभ्यासाला बसवायचं. तसेच वडिलांना त्यांच्या म्हातारपणी सूड घेण्यासाठी मारायचं नाही. उलट त्यांची सेवा करायची. प्राप्त परिस्थितीचं ज्ञान उपयोगात आणायचं. शुद्ध चित्ताने स्वरूप शून्यावस्था साधायची. अर्थ मात्र निर्भासाहा. कानफाट्या ते कानफाट्या ही स्मृती झुगारून द्यायची आहे. कानफाट्या तो कानफाट्या ही स्मृती झुगारून द्यायची आहे. माझा मित्र 10 वर्षापूर्वी दारू पित असे. याचा अर्थ आज इतक्या वर्षानंतर मी त्याच्याबद्दल तेच मत ठेवायचं नाही. 10 वर्षात नदीमधून बरंच पाणी वाहून जातं. माझा मित्र त्या पाण्याने पवित्र झाला असेल किंवा कोरडे पाषाण राहिला असेल, हे मी नव्याने तपासायला पाहिजे. शुद्ध चित्ताने स्वरूप शून्यावस्था साधून निर्भासनेने निर्वर्तक समापत्ती साधायची. शुद्ध चित्ताने स्वरूप शून्यावस्था साधून निर्भासनेने निर्वर्तक समापत्ती साधायची. याला जोडून पुढचं सूत्र, सूत्र क्रमांक 44. एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्म विषया व्याख्याता. चित्ताला अत्युच्च अशा सूक्ष्म विषयाचे आलंबन घेतलेली सूक्ष्म विषया समापत्ती म्हणजे सविचार आणि निर्विचार समाधी होय. त्यांचेही विवरण याप्रमाणेच आहे. सूत्र क्रमांक 42 आणि सूत्र क्रमांक 43 मध्ये
सवितर्क आणि निर्वितर्क समापत्ती सांगितली. याचं विवेचनाने सविचार आणि निर्विचार समापत्ती सांगितली आहे. याच विवेचनाने सविचार आणि निर्विचार समापत्ती सांगितली जाते. फरक एवढाच आहे की सवितर्क आणि निर्वितर्क समापत्ती सगुण जड धारणेवर केली जाते. सविचार आणि निर्विचार समापत्ती निर्गुण सूक्ष्म धारणेवर केली जाते. तर्कासाठी सगुण किंवा जड धारणेची आवश्यकता असते. तर्का पलीकडे अवस्था विचाराने होते. नुसत्या विचाराने धारणा होते. त्यावेळी प्रत्यक्ष समोर विषय असण्याची आवश्यकता नसते. नुसत्या विचाराने तदाकारी येते, म्हणजेच विषय निर्गुण किंवा सूक्ष्म असतो. त्यावेळी सविचार आणि मग प्रगती होत होत निर्विचार समापत्ती प्राप्त होते. तर्काला किती ताणता येईल याला मर्यादा असते. त्यामुळे तर्क ठराविक सीमेपर्यंतच ज्ञान देऊ शकतो. विचाराची झेप मार्ग सापडेपर्यंत किंवा बुद्धीच्या शेवटच्या मर्यादेपर्यंत जाऊ शकते. सगुण किंवा जडधारणेला त्या मूळ वस्तूच्याच आकारमानाची मर्यादा पडते. विचाराला मर्यादा नाही. तर्क वस्तूत सीमित होतो. विचार वस्तू शून्यतेपर्यंत जाऊ शकतो. एकलव्याला धनुर्विद्या शिकवायला द्रोणाचार्यांनी नकार दिला. त्याला त्यांच्याकडूनच विद्या शिकायची होती. त्याने त्यांचा मातीचा पुतळा तयार केला. त्यांची सगुण सवितर्क धारणा केली. त्यांच्या पुतळ्याशी तो एकरूप झाला. निर्वितर्क धारणेत गेला, पण तिथेही मर्यादा पडली. तर्क करायला त्याला पूर्वी द्रोणाचार्यांचा सहवास नव्हता. विचार करून बाण मारला. चुका झाल्या तर द्रोणाचार्य त्यावर उपाय दुरुस्ती सुचवतील याच्या विचाराची त्याने धारणा केली. पुन्हा बाण मारला. यातूनच प्रगती होत गेली. विचारातून डावपेच त्यावरील सुधारणा करत सविचार समापत्ती लाभली. त्यातूनच निर्विचार समापत्ती प्राप्त झाली. एकलव्य द्रोणाचार्यांशी एकचित्त झाला. तो विचारांच्या पलीकडे गेला. त्याला निर्विचार समापत्ती स्फुरण होऊन विद्या मिळू लागली. धनुर्विद्येच्या धारणेवर निर्विचार समापत्ती लाभली. हे घडते कारण तर्काच्याही नंतर विचारांच्याही पुढे चिंतन सुरू होते. चिंतन हे तर्क किंवा विचार यापेक्षा श्रेष्ठ असते. चिंतनात वस्तूवरील तर्क किंवा विचार यापेक्षा वस्तूचे वास्तव ज्ञान प्राप्त होते. याच्याही पलीकडे तर्क विचार चिंतन यापेक्षा प्रत्यक्ष सहवासाने कैवल्यानंद प्राप्त होतो. गुरुकुल पद्धत याचमुळे श्रेष्ठ होती. अशा प्रकारे शुद्ध आणि स्थिर चित्ताने सविचार आणि निर्विचार समापत्तीमधून ज्ञानप्राप्ती करता येते. हरिओम.